भाऊबीजे दिवशी गगनबावड्याला गेलो होतो मम्मी पप्पांसोबत. मी, माझी भाऊजे मानसी आणि 2 भाच्या सुद्धा होत्या. 1 2 बऱ्याच वर्षांनी आज गगनबावड्याला दर्शनाला आले होते. माझे काका, काकू, मम्मी, पप्पा आम्ही सगळे जेव्हा म्हणजे माझ्या माहेरकडचे सगळे लोक आणि माझी चुलत भावंडं आम्ही सगळे मिळून इकडे यायचो. सकाळी लवकर यायचो, मस्त दशमी झुणका घेऊन दिवसभर मस्त फिरायचो, भटकायचो, जेवायचो आणि संध्याकाळी परत कोल्हापूरला जायचो. पण तेव्हा ह्या पायऱ्या वगैरे नव्हत्या. डोंगरातून आम्हाला जायला लागायचं. अगदी जंगल एरिया होता हा. गर्दी फारशी नव्हती, त्यामुळे दर्शन पण खूप छान झालं. हे एक जागृत देवस्थान आहे. गगनगिरी महाराजांचं इथं वास्तव्य आहे आणि दत्तगुरूंचं वास्तव्य आहे असं म्हटलं जातं. खूप छान दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही प्रसादसुद्धा घेतला. आणि खाली आल्यानंतर मस्तपैकी सोडा प्यायलो. या मावशीने खूप भारी सोडा केला होता. फ्रेश वाटलं एकदम. जरा मावशींशी पण चेष्टा मस्करी केली. बरं वाटलं त्यांना. खूप मजा केली. आणि मग निघालो उर्मिला ग्रीन काउंट्रीला. तिथं आमचं बुकिंग होतं. आहे ना त्याआधी तिथला डॅम बघितला. बरंच पाणी होतं. 2-3 दिवस झालं पाऊस झाला होता, त्यामुळे बऱ्यापैकी डॅममध्ये पाणी होतं. कोल्हापूरपासून 30 किलोमीटर अंतरावरच उर्मिला ग्रीन काउंट्री आहे. खूप मस्त रिसॉर्ट आहे. खूप नाव ऐकलं होतं. पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो. चांगलं 2 दिवसाचं बुकिंग केलं होतं. निवांत होतो, त्यामुळं खूप एन्जॉय केलं 2 दिवस. तिथं पोचल्याबरोबर त्यांनी वेलकम ड्रिंक म्हणून करवंदाचं सरबत दिलं होतं. छान होतं सरबत, बरं वाटलं. दुपारची वेळ होती, त्यामुळं अर्थातच सरबत पिल्यावर एकदम थंडगार वाटलं. भाऊ पण नव्हता. भाच्यांसोबत पहिल्यांदाच मी अशी बाहेर आली असणार. आणि आमची तक्ष्वी बघा किती दंगा करते. एक विलास बुक केला होता. इथे डबल बेड होता आणि अटॅच एक हॉल पण होता. बाथरूम पण बऱ्यापैकी मोठं होतं. एकदम क्लीन, मस्त. आवडलं मला. 5:30 वाजता हाय टी होता. त्याच्यामध्ये वडापाव, चहा, सँडविचेस. तक्ष्वी फक्त पाण्यात जायची वाट बघत होती. बऱ्यापैकी गर्दी होती. नुकतीच दिवाळी संपली होती, त्यामुळं कदाचित गर्दी असावी. बाहेरची लोकं पण बरीच आली होती. कोल्हापूरमधून पण एक 2-3 गाड्या होत्याच. रेस्टॉरंटच्या या साईडला अमराई होती. रात्री कराओकेचा प्रोग्राम होता. खूप सुंदर गाणी म्हटली. खूप बरं वाटलं. मला गाणी ऐकायला खूप आवडतात आणि लाईव्ह म्युझिक असेल तर मस्तच ना. सकाळी सकाळी मी आणि मानसी वॉकसाठी बाहेर पडलो. तिथे मस्त रानफुलं मिळाली. किती छान छान कलर्स असतात ना फुलांचे पण. हे बघा ना किती सुंदर दिसतंय. जवळून बघितलं तर अगदी कमळासारखा कलर आहे आणि दिसायला पण फूल किती सुंदर आणि देखणं आहे. बराच मोठा परिसर आहे यांचा. इथं वॉकला सकाळी जायला खूप भारी वाटतं. रेस्टॉरंटकडे जाताना डाव्या साईडला पूर्ण केळीची बाग आहे. बरीच केळी लागलेली दिसतात बघा इथे. आंब्याची बाग, केळीची बाग, आंब्याची बाग म्हणण्यापेक्षा आमराई. एका साईडला बोटिंग पण आहे, टर्फ आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. ग्रुपनी गेलात तर आणखी मजा येईल. मैत्रिणींसोबत गेलात तर मग काय सांगायलाच नको. कोल्हापूरपासून इतकं जवळपास असं काही नव्हतं. अगदी 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि खूप सुंदर आहे. स्विमिंग पूलसुद्धा एकदम मस्त, स्वच्छ, हायजीन मेंटेन केलेलं आहे. थोडं स्विमिंग पूलच्या इथे बसलो आणि आणलेल्या फुलांचा मस्त बंच बनवला. बघा कसला भारी दिसतोय. त्यानंतर पुन्हा बाहेर पडलो. रिसॉर्टच्या बाहेर सुद्धा वॉकला खूप छान परिसर आहे.
आणि सकाळच्या वेळी वॉकला गेलं की थोडं बरं पण वाटतं नाही का. कितीही मी जरी बाहेर आलेली असले ना तरी जगाच्या आधी उठायची सवय काय जात नाही खरोखर. जरा निवांत झोप कशी काय लागत नाही मला काय कळत नाही. मध्ये एक छोटीशी बाग आहे आणि इथे त्यांचा रिसेप्शन एरिया आहे. इथून बाहेर पडलात की आजूबाजूला सगळी शेती आहे. सकाळी सकाळी असलं भारी वाटत होतं. थंडी पण होती पण छान वाटत होतं. हा परिसर किती सुंदर आहे बघा. इथून ट्रेकला वगैरे पण घेऊन जातात. जंगल सफारी पण असते. रेन डान्स असतो. बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही जर ग्रुपनं आलात तर जास्त मजा येईल असं मला वाटतं. आमच्या विलापासून रेस्टॉरंट बऱ्यापैकी लांब होतं. त्यामुळं मी आणि मानसी इथे रेस्टॉरंटमध्ये आलो आणि त्यांना चहा ऑर्डर केला कारण पप्पांना सकाळी उठल्याबरोबर चहा लागतो. अजूनही यांची तयारी व्हायची होती. मग निवांत थोडं बसलो, इकडे तिकडे फिरलो आणि पुन्हा रूमकडे गेलो. इथे क्लिनिंग चालू होतं. आमची रूम मात्र रेस्टॉरंटपासून बरीच लांब होती. मग मधून शॉर्टकट घेतला. इकडे लॉन एरिया आहे बहुतेक. इकडे काही कार्यक्रम होत असतील कदाचित. आणि इथून जाताना इकडे काहीतरी काम चालू होतं आणि इथं छोटी छोटी पिल्लं दिसली. थोड्या वेळ त्यांना खायला वगैरे दिलं. बरीच थंडी पडली होती. बघा धुकं किती आहे. हे असं तुम्ही कधी केलंय का? मी कायम करते. प्रत्येकानं केलं असेल असं मला वाटतं. असंच काहीतरी मजा. मला समजत नाही काय ते समजत नाही. पप्पा म्हणाले नाईट ड्रेस सारखं दिसायला म्हणून. सगळी मुलं असंच म्हणतात. सगळे पुरुष म्हणतात हे बघितलं. मला एक कळत नाही कॉर्डसेट हा प्रकार सगळ्यांना नाईट ड्रेस सारखा का वाटतो. माझ्या पप्पांना सुद्धा. तू केलेला छोटासा बुके मम्मीला दिला. या पिल्ल्यांचं दोघींचं काय चाललंय बघा. दंगा चालू असतो नुसता. पुन्हा सगळं आवरलं आणि ब्रेकफास्टसाठी रेस्टॉरंटला पोचलो. गाडी घेऊन जायला लागत होतं कारण बऱ्यापैकी आमची रूम लांब होती. ब्रेकफास्टसाठी मिसळ होती, सँडविचेस होते आणि बरंच काही होतं. या मॅडम स्टाईल मारतात, बाकी काही नाही. कोल्हापूरला आलात म्हटलं की मिसळ ही असतेच कारण बाहेरच्या लोकांना बहुतेक मिसळ खाण्याची खूप इच्छा असते. कोल्हापुरी मिसळ. ओके. शिरा आणि पोहे सुद्धा होते. मी पोहे, शिरा आणि मिसळ घेतली पण मिसळ मला गेली नाही. आमच्या तक्ष्मीला काही दिलं ना आधी जाऊन आजोबांना देते आणि आजोबा खातात सुद्धा. काय दिल ते आधी खातात, नाही म्हणत नाहीत. शेंडेफळ आहे ना हे. सगळ्यात पहिला माझा मुलगा आणि सगळ्यात शेवटी ही म्हणजे मोठा तनिष्क. आणि आजोबांबरोबर खूप पटतं. काही झालं ना की लगेच बघा. पप्पा म्हणते ती आजोबांना, पप्पा बघा. फोटोसुद्धा काढले काही. इथून व्ह्यू छान होता. काम अजून चालू आहे पण इथून पूर्ण तुम्हाला ते रिसॉर्ट दिसेल. हा लॉन एरिया जिथे आपण मगाशी गेलो होतो आणि हे रिसॉर्ट. खूप क्लीन रिसॉर्ट आहे, मस्त आहे. तुम्ही कधी कोल्हापूरला आलात तर अगदी कोल्हापूरपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. आज संध्याकाळी सुद्धा गाण्याचा प्रोग्राम होता, कराओके. खूप छान सॉंग्स म्हटले. इथे मी देऊ शकत नाही कारण की कॉपीराईट येऊ शकतं. त्यामुळं खूप गोष्टी करता येत नाहीत. म्हणजे म्युझिक वगैरे टाकता येत नाही. बऱ्याच जणांचे बर्थडेज होते आणि आमच्या पिल्लूला खूप इच्छा झाली केक कट करायची म्हणून तिथल्या मॅनेजरनी तिच्यासाठी पण एक केक आणून दिला. केक खाल्ल्यानंतर मॅडम शांत झाल्या. माझी मम्मी मात्र जिथे जाते तिथे दशमी झुणका घेऊन फिरते कारण जर व्हेज नॉनव्हेज मिक्स असेल तर ती कुठेही खात नाही. आणि ऑड टायमिंगला जेवते म्हणजे थोडं थोडं जेवते. आणि रात्री 11 वाजता भूक लागली मॅडमना तर 11 वाजता केळी आणि दशमी झुणका खाल्ला. थोडं 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 खाते. माझा भाऊसुद्धा म्हणतो केवढंसं खातीस. असो, आपण आईला काही म्हणू शकत नाही.
दुसऱ्या दिवशी मात्र माझ्यासोबत कोणी उठलं नाही. मी एकटीच लवकर उठले, नेहमीसारखं जगाच्या आधी, आणि बाहेर पडले वॉकसाठी. छान वॉक घेतला. मस्त वातावरण होतं. मला ॲक्च्युली ना सकाळी लवकर उठायला आवडतंच. सूर्य डोक्यावर आल्यावर उठलं ना की मग काय खरं नाही, दिवस सगळा कंटाळवाणा जातो. आज आम्ही नाश्ता करून निघणार होतो. मी परत रूमवर गेले तोपर्यंत बाकी सगळे तयार झाले होते. आज सुद्धा मिसळ होती. मिसळ ही रोज नाश्त्याला तिथं असतेच. पण आम्ही 2 दिवस होतो म्हटल्यावर त्यांनी आमच्यासाठी वेगळ्या नाश्त्याची व्यवस्था केली होती. नंतर थोडे फोटोज काढले, सेल्फीज काढले. असा दिवस गेला मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.